नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक घराशी जोडलेला आहे. अनेक महिलांच्या आयुष्यात एक प्रश्न कायम असतो की माझ्या नशिबातच असा व्यसनी नवरा का आला? मी कोणतं पाप केलं होतं? हे माझं कर्मफळ आहे का? काही नवरे दारूच्या आहारी गेलेले असतात, काही जुगारात घर उद्ध्वस्त करतात, तर काही वाईट संगतीमुळे पत्नी आणि मुलांकडे दुर्लक्ष करतात. घरात रोज भांडण, रडणारी पत्नी, घाबरलेली मुलं आणि संपत चाललेलं सुख. मित्रांनो, गरुड पुराणात अशा दुःखामागचं कारण कर्माशी जोडलेलं सांगितलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, व्यसनी नवरा का भेटतो, मागच्या जन्मातील कर्मांचा याच्याशी काय संबंध आहे, पत्नीने कोणते उपाय करावेत, घरात सुख शांती आणण्यासाठी सोपे धार्मिक उपाय, आणि शेवटी असा मंत्र जो मनाला शक्ती देईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती अनेकांची डोळे उघडणारी आहे. श्री स्वामी समर्थ. संसाराची सुरुवात आणि स्वप्न. तर मित्रांनो, प्रत्येक मुलगी लग्नानंतर सुंदर संसाराचं स्वप्न पाहते. तिला वाटतं माझा नवरा मला समजून घेईल, आपलं घर आनंदाने भरलेलं असेल, आपण एकमेकांना साथ देऊ. पण काही महिलांच्या आयुष्यात वास्तव खूप वेगळं असतं. लग्नाच्या काही दिवसांनीच सत्य समोर येतं. नवऱ्याचं दारू पिणं, रात्री उशिरा घरी येणं, राग, शिवीगाळ, भांडण, हळूहळू संसार नरकासारखा वाटू लागतो. गरुड पुराण काय सांगते? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील महत्वाचा ग्रंथ मानला जातो. यामध्ये कर्म, पाप, पुण्य आणि जीवनातील दुःखांची कारणं सांगितलेली आहेत. गरुड पुराणानुसार माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक गोष्टी या त्याच्या कर्माशी जोडलेल्या असतात. वाईट कर्माचे परिणाम काही वेळा लगेच दिसतात, तर काही वेळा पुढच्या जन्मात अनुभवावे लागतात. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दुःख हे फक्त शिक्षा आहे. व्यसन म्हणजे काय? तर व्यसन म्हणजे फक्त दारू नाही, तर जुगार, तंबाखू, चुकीची संगत, मोबाईल आणि वाईट सवयी, राग आणि हिंसा हे सगळे व्यसनाचाच भाग आहे. गरुड पुराणात सांगितलं आहे की जो व्यक्ती स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवत नाही, तो हळूहळू स्वतःचं आयुष्य नष्ट करू लागतो. व्यसनामुळे घरावर होणारे परिणाम. तर मित्रांनो, एका व्यक्तीचं व्यसन संपूर्ण घर उद्ध्वस्त करू शकतो. आर्थिक नुकसान, दारूमध्ये पैसा जातो, घरातील गरजा अपूर्ण राहतात, कर्ज वाढतं, मानसिक त्रास, पत्नी सतत तणावात राहते, मुलं घाबरलेली असतात, घरातील शांतता संपते, समाजात अपमान, लोक बोलायला लागतात, नातेवाईक दूर होतात, आरोग्य बिघडतं. व्यसन शरीर आणि मन दोन्ही संपवतं. पत्नीने स्वतःला दोष द्यावा का? तर मित्रांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अनेक महिला स्वतःलाच दोष देतात. मीच कमी पडले, माझ्यामुळे नवरा बदलला. पण प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं चुकीचं आहे. जीवनात आलेल्या संकटांना धैर्याने समोर जाणं आवश्यक आहे. धार्मिक उपाय आणि सकारात्मक ऊर्जा. जर घरात सतत भांडण होत असतील, तर काही सकारात्मक गोष्टी सुरू करा. उपाय 1, तुळशीपाशी दिवा लावा. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. उपाय 2, स्वामी समर्थ नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज 108 वेळा म्हणा. उपाय 3, दत्तगुरूंचं स्मरण. दत्तगुरूंचं नाव मनाला शक्ती देतं. उपाय 4, घरात शांत वातावरण ठेवा. मोठ्याने भांडण टाळा. एक छोटी कथा. तर मित्रांनो, एका गावात एक महिला राहत होती. तिचा नवरा दारूच्या खूप आहारी गेला होता. रोज भांडण, रोज अपमान. एक दिवस ती खूप रडली आणि देवासमोर बसली. तिने रोज स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केले. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. नवऱ्यालाही स्वतःची चूक समजू लागली. तर मित्रांनो, श्रद्धेमध्ये खूप ताकद आहे. गरुड पुराणातील संदेश. गरुड पुराण सांगतं की वाईट सवय माणसाला अंधाराकडे नेतात, चांगली संगत आयुष्य बदलू शकते, संयम आणि श्रद्धा संकटातून बाहेर काढू शकतात. महिलांसाठी प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, कोणतीही स्त्री कमजोर नसते. ती घर सांभाळते, कुटुंब एकत्र ठेवते आणि संकटातही उभी राहते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. भावनिक क्लायमॅक्स. तर कधी कधी रात्री सगळे झोपल्यानंतर काही महिला एकट्या रडतात. त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न असतो, देवा, माझं आयुष्य कधी बदलेल?
मित्रांनो, देव उशीर करतो पण अंधार कायम ठेवत नाही. एक दिवस परिस्थिती बदलू शकते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच धर्म, अध्यात्म आणि गरुड पुराणातील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त.